संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही। संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही। आरोप केले जात होते आणि त्यानंतर त्या सरकारनं काय केलं तर त्यावरती 8,000 रुपये दिले, 80,000 रुपये दिले, असे वेगवेगळे आरोप ते सातत्यानं करत होते। या मुलाच्या रकमेत राज्य सरकारनं 8 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण 80,000 रुपये अशा पद्धतीने लिहिलेले असतात। म्हणजे संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही। मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून राऊतांना देखील जोपर्यंत तुमच्याकडे कुठले अशा त्याची माहिती किंवा जोपर्यंत पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर एलसीडी तुटेल यार, काय करतोय यार पुढारी, काय करतोय तू, शांत काय करताय, कशाला हलवतोय मध्ये येऊन। कारवाई झाली असेल, किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल, कुठल्या प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी। संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात, त्या आरोपामध्ये आपला आवाज थँक्यू त्यांना माझं एवढंच सांगणं की आपण कुणाच्या किंवा आपण जे काय राजकारण करतोय ते दोन गोष्टींच्या विचारानं राजकारण करू नये, माझ्यांना विनंती आहे। हे सांगतो की संजय राऊतांनी सूडबुद्धीचं राजकारण न करता एखाद्याच्या कुटुंबावरती एखाद्याच्या गावावरती न जाता आपण जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपांमध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही। डिबेटसाठी तयार ओपन चर्चेला काय राहणार का तुम्ही? संजय राऊतांनी तुम्हाला मी हे बघा, डिबेट करणं किंवा आरोप करणं, मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबईमधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात, तुम्ही विचाराल तुमच्याकडे काय पुरावे आहेत? जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबेट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही। त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं, ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभा आहे। मला सवय झाली, असले राऊत फिऊत अशा अनेकांनी आरोप केले, या आरोपांना महत्व देत नाही। गेले 20 वर्षापासून माझा परिवार हा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीनं आरोप केले
आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर काढला हेतू असेल तर तो हेतू आम्ही हाणून पाडू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.